रीड, थिंक, डायजेस्ट अँड मेक इट अन इंटिग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. पुस्तक परिचय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गोंदवलेकर महाराजांचे जे संदेश मला स्वतःला खूप भावले ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. गोंदवलेकर महाराजांचा पहिला संदेश आहे की दिवसातील काही वेळ तरी तुम्ही नामस्मरण करा. म्हणजे ज्याच्यामुळे आपला जन्म झालेला आहे त्या ईश्वराचे स्मरण तुम्ही करा. आपलं काय होतं, ज्यावेळी आपण अडचणीत असतो त्यावेळी आपण ईश्वराचं स्मरण करतो. या उलट रोज दिवसातील काही वेळ तरी आपण ईश्वराचं स्मरण करावं. नंबर 2, गोंदवलेकर महाराज म्हणतात, चिंता वाटण्याचं, काळजी वाटण्याचं मुख्य कारण काय असेल तर आपल्या मनामधील विचार. भूतकाळात काय घडलं आणि भविष्य काळामध्ये काय घडेल हे विचार जे आहेत ते आपल्याला काळजीत टाकतात. त्याऐवजी तुम्ही सदैव वर्तमान काळामध्ये राहा, वर्तमान काळाचा विचार करा, तुम्ही काळजीपासून मुक्त राहाल. गोंदवलेकर महाराजांचा तिसरा संदेश आहे की तुमच्याकडे कोणी काही मागायला आलं तर त्याला नाही म्हणू नका. जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही द्या. त्यामध्ये प्रामुख्याने गोंदवलेकर महाराजांनी अन्नदानाचं महत्त्व सगळीकडे सांगितलेलं आहे. आल्या अतिथा अन्न द्यावे, कोणास विनमुख न पाठवावे, राम करता हा ठेवावा भाव, कमीपणाला नाही ठाव. म्हणजे जर आपण अन्नदान केलं तर आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही. गोंदवलेकर महाराजांचा पुढचा एक संदेश असा आहे की ज्यावेळी तुमच्याकडे श्रीमंती असेल, तुमच्याकडे पैसा असेल, त्यावेळी तुम्ही श्रीखंडपुरी खा, जीवन आनंदामध्ये जगा. पण समजा यदा कदाचित तुमच्याची जी संपत्ती आहे ती संपत्ती नष्ट झाली तरी सुद्धा तुम्ही भाजी भाकरी खाऊन समाधानी राहा. जिथे समाधान आहे तिथे मी आहे. समाधानी माणूस जो आहे तो मला जास्त आवडतो, असं गोंदवलेकर महाराजांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि शेवटचा आणि महत्त्वपूर्ण गोंदवलेकर महाराजांचा संदेश हा आहे की प्रयत्न करत राहा, स्वप्न पहा, त्याप्रमाणे प्रयत्न करत राहा, पण फळाची अपेक्षा करू नका. म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्या गोष्टी रामाच्या कृपेने घडत असतात आणि त्यामुळे आपण फक्त आपलं प्रामाणिक प्रयत्न करत राहायचं. वेळ आल्यानंतर आपल्याला त्याचं फळ जे असेल ते नक्कीच मिळेल. आणखी एक महत्त्वाचा विचार जो मला स्वतःला खूप भावला. गोंदवलेकर महाराज म्हणतात की तुम्ही एक असा मनामध्ये पक्का निश्चय करा की माझ्या बोलण्यामुळं, माझ्या वागण्यामुळं कोणाचंही अंतःकरण दुखावलं जाणार नाही. हा निश्चय तुम्ही करा. आणि हा खराच चांगला मार्ग, म्हणजे अंतःकरण कुणाचं न दुखावणं ही सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्त्वाची पूजा आहे. नाहीतर आपण आजूबाजूला पाहतो देवाधर्माचं खूप लोक करतात, पण त्याचं वागणं जर आपण पाहिलं तर ते त्याच्या उलट असतं. म्हणून गोंदवलेकर महाराजांनी सांगितलेलं आहे की आपलं वागणं असं असावं की त्यामुळं कोणाचंही अंतःकरण दुखावलं जाणार नाही. गोंदवलेकर महाराजांनी जे काही सांगितलेलं आहे ते नक्कीच आपल्यालाही आपलं जीवन आनंदी जगण्यासाठी जरूर उपयोगी पडेल. धन्यवाद.